नमस्कार मंडळी. चला तर कोथिंबिरीवरती बाजरीचे पीठ टाकून कुठली रेसिपी बनवतोय त्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा बरं का. खरंच खूप युनिक आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे पहा, फ्रेश अशी कोथिंबीर माझ्याकडे आलेली आहे आणि ही कोथिंबीर पाहूनच मला ही रेसिपी सुचलेली आहे. तर चला म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. चवीला म्हणाल तर अप्रतिम होते आणि आजवर कुठेही खाल्ली नसेल अशी चविष्ट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच फॉलो करून घ्या. तर चला इथे ना ही कोथिंबीर आपण अगोदर साफ करून घेऊया. तर पहा, एकदम छान अशी कोथिंबीर आहे, अजिबात खराब नाही आहे, पिवळीसुद्धा नाही आहे आणि विशेष करून थंडीमध्ये खरं तर कोथिंबीर एकदम चांगल्या क्वालिटीची मिळते. त्यामुळे तुम्ही आता ह्या कोथिंबिरीच्या असे वेगवेगळे विविध प्रकारचे पदार्थ बनवून खाऊ शकता. जो की हा पदार्थ मी तुम्हाला असा दाखवते की तुम्ही आजवर कधीही खाल्ला नसेल, पण इथून पुढे जर तुम्हाला कोथिंबीर दिसली ना तर सगळ्यात पहिले हाच पदार्थ आठवेल याची मी खात्री तुम्हाला देते. तर चला इथे आपण कोथिंबीर चांगली साफ करून घेतलेली आहे. कोथिंबीर साफ करून झाल्यानंतर एकदम बारीक आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण ही कोथिंबीर एकदम बारीक कट करून घेतोय. तर पदार्थ बनवताना काहीही अडचण येणार नाही जर तुम्ही अशा बारीक प्रकारे कोथिंबीर कट करून घेतली तर. त्यामुळे कोथिंबीर कट करत असताना एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. सर्व कोथिंबीर इथे आपली कट करून झालेली आहे. आता तिला या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर चला ही सर्व कोथिंबीर या बाउलमध्ये टाकून घेऊया. पुढे काय करायचं आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर चला आता लगेचच आपण यामध्ये 1 वाटी बाजरीचे पीठ टाकून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे 1 वाटी भरून बाजरीचे पीठ घेतलेले आहे, ते यामध्ये टाकून घेतले. तर पहा, त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर पहा, 3 पिठाचं प्रमाण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसंच 1 चमचा ओवा आपल्याला यामध्ये क्रश करून घालायचा आहे. ओव्यामुळे कुठलाही पदार्थ पचण्यास जड जात नाही, त्यामुळे ना ओवा घालायचा. तसंच थोडंसं हळद घालायची आहे. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर फ्रेश असं अर्धी वाटी आपल्याला दही यामध्ये घालून घ्यायचं आहे. दह्यामुळे या पदार्थाला आहे ना एकदम पारंपरिक पदार्थ आहे. त्या पदार्थाची टेस्ट आणण्यासाठी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे लसूण, हिरवी मिरची आणि जिरे. बारीक चटणी तयार करून घेतली. तयार चटणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. काय काय घातलंय हे तुम्ही नोट करून सुद्धा ठेवू शकता. तर चला, तसेच पांढरे तीळ घालून घेतलेले आहे पोहे खायचे 2 चमचे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला मी याला पाणी किती लागलं ना हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला, व्यवस्थित अगोदर हे दह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. दही, कोथिंबीर, कांदा यामुळे ना याला बऱ्यापैकी ओलसरपणा येतो. इथे ना आपण ज्या वाटीने पिठं मोजून घेतली ना त्या वाटीने अगदी अर्धी वाटी आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे. तर पाणी थोडंफार इकडे-तिकडे होऊ शकतं, पण जास्त पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही. तर चला, पीठ भिजवून झालं की लगेचच अशी वाफवण्याची चाळणी तर सगळ्याकडेच अवेलेबल असते. तर चला हीच चाळणी घेऊन आज आपण काय बनवतोय त्यासाठी रेसिपी ना शेवटपर्यंत बघा. तर चला, चाळणीला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. तेलामुळे हा पदार्थ आपला चाळणीला अजिबात चिकटणार नाही. तर चाळणी ग्रीस करून झाल्यानंतर लगेचच पदार्थ बनवायला घेऊया. तर पहा, इथे ना छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पहा, पारंपरिक पदार्थासारखाच हा पदार्थ आहे, पण नवीन आहे बरं का. आणि विशेष म्हणजे हा माझा पदार्थ आहे, असा पदार्थ तुम्ही कुठेही पाहिला नसेल. तर चला, एक मुटका बनवून घेतला. याच पद्धतीने सर्व मुटके बनवून तयार केले. त्यानंतर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. त्यावरती स्टँड ठेवलं आणि त्या स्टँडवरती आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे. आता आपल्याला हे मुटके 10 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे. असे मुटके तुम्ही कधीही खाल्ले नसतील, बरोबर की नाही मंडळी? कधीच खाल्ले नसतील. खाल्ले असतील असे शक्यच नाही, कारण ही रेसिपी पहिल्यांदा मी चॅनलवरती तुम्हाला दाखवते. तर चला, 10 मिनिटे झालेली आहेत आणि मस्त आपले मुटके वाफवलेले आहेत. चला, मुटके थोडेसे थंड होत आहेत
तोपर्यंत म्हटलं तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवावी. तर चला इथे पहा, तुम्हाला जर तशा प्रकारे मुटके बनवता येत नसतील ना, तर छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अगदी नॉर्मल पातळ असा हातावरती थापून घ्यायचा आहे. थापण्या अगोदर हाताला तुम्ही पाणी लावायचं आहे, म्हणजे त्या हाताला पीठ चिटकत नाही. तर पहा, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता. तुम्ही कितीही हार्डली डाएट करत असाल ना, त्यासाठी सुद्धा हा पदार्थ खूपच छान आहे. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळेस हा पदार्थ केला ना, तर तुम्हाला सुद्धा डाएट फॉलो करायला अजिबात अवघड जाणार नाही. तर पहा, थंड झाल्यानंतर इकडे आपले मुटके आपण काढून घेतलेले आहे आणि किती सुरेख हे मुटके तयार झालेले आहेत. ज्यांनी कोणी पारंपरिक पदार्थ खाल्ले असतील ना, त्यांना तर हा पदार्थ पाहून अगदी तोंडाला पाणी आलं असेल. खरंच अगदी सुंदर आणि सुरेख हा पदार्थ तयार झालेला आहे बरं का मंडळी. आतमधून सुद्धा पाहू शकता मुटके किती छान वाफवले गेलेले आहेत आणि जास्त प्रमाणात कोथिंबीर असल्यामुळे ना वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते बरं का. तर चला, तुम्हाला तसे खायचे नसतील ना, तर 2 चमचे तेल घालायचं. 2 चमचे तेलात 2 चमचे तीळ घालून घेतलेले आहे आणि तिळावरती तुम्ही हे मुटके शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. तर पहा, इथे सर्व मुटके जे आहेत ना, ते आपण टाकून घेतलेले आहे आणि याला आहे ना 1 मिनिटभरासाठी शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. जास्त करायची गरज नाही. पण हो, तुम्ही जर तेल खायला हे करत असाल ना, तर तुम्ही नाही तेलामध्ये फ्राय केले ना, तरीसुद्धा असे सुद्धा खूप सुंदर लागतात बरं का. तसंच त्यासोबत तुम्ही दही किंवा ताकसुद्धा प्यायला घेऊ शकता. नाहीतर दह्यासोबत बुडवून खाल्ले ना, अतिशय सुंदर लागतात आणि लहान मुलांना जर तुम्ही सॉससोबत दिले ना, तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने चटपटीत पदार्थ म्हणून खातील बरं का. इतका सुंदर होतो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगू का, यामध्ये आपण दही घातलेलं असल्यामुळे ना, या पदार्थाला इतकी सुंदर अशी चव येते ना, खूपच सुंदर येते. अक्षरशः मला आहे ना, बोलताना सुद्धा तोंडाला पाणी येते. इतका चटपटीत हा पदार्थ झालेला आहे मस्त असा. तर पहा, अगदी आपल्याला आहे ना, अशा पद्धतीने याला 1 मिनिटभरासाठीच परतवून घ्यायचं आहे आणि मस्त हे मुटके शॅलो फ्राय होतात. जास्त वेळ तुम्हाला याला शॅलो फ्राय करायची गरज नाही. याला तीळ लागल्यामुळे तुम्ही पाहू शकता मुटके किती सुरेख आणि सुंदर दिसत आहेत. तर पहा, यापासून तुम्ही कुठकुठले पदार्थ बनवू शकता सांगू का? यापासून तुम्ही टिक्की बनवू शकता, पराठा बनवू शकता. आता मुटके तर झालेलेच आहे. यासोबत तुम्ही आणखी एखादा वेगळासुद्धा पदार्थ ट्राय करू शकता. रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपली ही पारंपरिक पण नवीन पद्धतीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला ऑन करा. भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसह.